आता तिकडे पडलेले मासे या बाजूला घेऊन येतोय हर्षा. पाऊस पण भयंकर पडतो बघा. हे पण एक पीस आहे. पालूची साईज बघा. कडपी पालू ना. कसं आहेत मित्रांनो, मजेत ना? असेच मित्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, काल मिरग झाला आणि तळ कोकणात पावसाला सुरुवात झालेली आहे. हळूहळू 2-4 दिवसात पाऊस मुंबईपर्यंत पोहोचेलच, कारण इथे बऱ्यापैकी आता पाऊस पडतोय. तर आज आपण जाणार आहोत मासे पकडायला आणि ते जाणार आहोत ते मसुरे गावामध्ये. आणि तिकडे एक वानाचा वेगळा प्रकार आपण बघणार आहोत. या अगोदर आपण वानाचे 2-3 व्हिडिओ बघितलेले आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स तुमच्याकडनं मिळालेला. तर हीच एक मासे पकडण्याची नवीन पद्धत मी तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, निसर्ग सौंदर्याने नटलेलं हे मसुरा गाव, टोकळवाडी इथे आलो आहोत. आणि हीच आपली गड नदी आहे जी सह्याद्रीतनं उगम पाहून कणकवली मार्गे मालडी विल्डी बंदर करून मसुरा करून आपल्याकडे जे नसतं आहे या बाजूला ते रेवंडीतनं समुद्राला येऊन मिळते. समोर बांदिवडा गाव. आणि आपण आलो आहोत हर्षाकडे. आणि हर्षा आज आपल्याला वानाचे मासे वेगळ्या पद्धतीने कसे पकडतात ते दाखवणार आहे. आपल्यावर हर्षा आहे, हर्षल गिरकर. कसं आहे, हर्षल आणि माझी 10-1 वर्ष अगोदरपासूनची मैत्री आहे. आम्ही क्रिकेट एकत्र खेळतो, बरोबर ना? तो आता सध्या ST मध्ये आहे, देवगड डेपोला आहे. तर आता आपल्याला कुठे जायचं एक्झॅक्ट? पाठीमागे छोटी नदी आहे. अच्छा, तिकडे करायचं. आणि जास्त करून कुठला कॅच मिळतो, मासा कुठला? गुंजली मिळतात. आणि त्याचा बाबू तू येत चला फिश पकडू घेत. कुठे असता फिश? ते बघ. चला मित्रांनो, तो आहे समोर बांदिवडा ब्रिज. आणि इथे आलो आहोत आपण आता जेटीवर. हे आहे ते वानाचं जाळ. याचं मारो कितीचं असता? अंगठ्याच्या माऱ्याचं जाळ आहे. आणि आपल्याबरोबर गिरकर दादा आहेत ना. समजा ह्याच्यापेक्षा मोठं पण चालतं, पण गुंडीच उडता फक्त मोठी वाली. बाकी मासू मिळत नाही याच्यात काय. बरोबर. आता गुंजलीची साईज काय असते साधारण? एवढी असते मोठी गुंजली असते. लहान पण जास्त पण हेच साईज असतात, मोठी साईज असते. गुंजली म्हणजे मित्रांनो आपल्याकडे मलेट किंवा आपण बोईट म्हणतो तिला. आणि आपल्या लोकल लँग्वेजमध्ये त्याला गुंजली म्हणतात. सो आता हे जाळी आपल्या बोटीन नेऊची आहेत. तर आता ही जाळी कशी लावतात ते पुढे बघणार आहोत. आणि ही समोरची बोट येणार, त्या बोटीत जाळी टाकून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि मित्रांनो, इथे 2 गड आहेत. या साईडला आहे तो भरतगड आहे आणि हे समोर आहे तो भगवानगड. असे हे 2 किल्ले आहेत आणि पुढे रामगड. तर या गड नदीला असणारे हे 3 वेगवेगळे गड आहेत महाराजांचे. अशी 2 वेगवेगळी जाळी आहेत ना. एक वर बांधायचंय आणि एक उभं बांधायचंय, आडवं आणि उभं. तर ही वानाची आज वेगळी पद्धत तुम्हाला बघायला मिळणार आहे. काका देखील आलेले आहेत बोट घेऊन. आता ही जाळी आपल्याला बोटीत टाकून पुढे जायचंय.
तर ह्या मेन नदीपासून हे आतमध्ये आलेली नदी आहे ना, गड नदी, ही काय रमाई नदी, अच्छा, पोट नदी, उपनदी. हा समोरचा ब्रिज दिसतोय तो तुमच्या टोकळीवरनं कावावाडी चालू आहे, ब्रिज चालू आहे, बाईक नाही जात, फक्त माणसं. अच्छा, बरं. हर्षा पण आता स्पॉटवर आलो ना. अरे बघा, हे असे खूट लावलेले आहेत आणि यालाच आपलं जाळं लावायचंय. एक मधला खूट गायब आहे इकडचा. आता बघा मित्रांनो, हे एवढंच पात्र आहे आणि जो मासा आहे तो पाण्याच्या भरतीबरोबर असा वर चढलेला आहे. ठीक आहे. आता जेव्हा पाणी स्थिर होणार, ज्याला आम्ही सवार होणं म्हणतो, ते पाणी सवार झालं की मासा पुन्हा सुकतीच्या दिशेने धावतो आणि तो मासा आपल्याला अडवायचा आहे. तर अजूनही पाणी वर चढत आहे आणि पाणी थांबण्याच्या अगोदर, सवार होण्याच्या अगोदर आपल्याला ती भिंत उभी करायची जाळ्याची. ती आता उभं करण्याचं काम फटाफट चालू करतायत. तर ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत जाळ्याची भिंत उभी करतायत. हर्षा, पिवळी रशी म्हणजे जाळं खाली टेकावं म्हणून काय दगड बांधतोय? अच्छा, असा दगड बांधला पिवळ्या रस्सीला. आता ही खाली तळाला जाऊन टेकणार. हे बघा, खाली दगड बांधतायत जेणेकरून खालचं जे टोक आहे किंवा खालची बाजू आहे ती तळाला चिटकून बसली पाहिजे. तर सध्या आता मधला खूट जो निघालेला ते पूर्णचं काम चालू आहे. त्यांच्या दोघांचे पण पाय टेकत नाहीत ना, पाणी खोल आहे. पाय नाही टेकत, पोहत पोहत त्याने तो पुरलाय बघा. तर हे पूर्ण सांघिक काम आहे, बरेच लोकांची मेहनत असते. पात्र जरी कमी असलं तरी बघा, आता इकडे 1 2 3 4 5 आणि तिकडे 6 माणसं काम करतात. आता हे जे व्हर्टिकल आहे त्याला आता हे आडवं लावायचं आहे, ओरिझॉन्टल. म्हणजे हा काटकोना तयार करायचा, हा असा आणि हा असा. तर त्याचं काम चालू आहे. हे बघा, जसं आपण छत बांधतो त्या पद्धतीने हे आडवं जाळं आता इथे बांधतायत, या खुटापासून ते त्या खुटापर्यंत. तर मित्रांनो, आपल्याला जाळं लावून झालेलं आहे. आता टेक्निक तुम्हाला कळलीच असेल की जे व्हर्टिकल जाळं आहे ते पाण्याच्या लेवलला, पाण्याच्या बॉटमपर्यंत, खालपर्यंत आहे. इथून येणारा असा मासा जेव्हा त्या जाळ्याला आपटतो तो पुन्हा मागून उडी मारण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा जो उडी मारतो तो या वरच्या रूफवर पडणार. तर हे छप्पर टाईप आपण बनवलेलं आहे. जो मासा उडी मारणार तो या छपरावर पडणार. तर अशा प्रकारे हे वाहनाचं जाळं आहे. जनरली आपल्याकडे जर रेवंडीतले आधीचे व्हिडिओ बघितलात तर पाणी सुकेपर्यंत वाट बघावी लागते आणि मग इकडचा मासा काढला जातो. पण या पद्धतीमध्ये जो मासा आता धावणार पुन्हा सुकतीच्या दिशेने, तो मासा या जाळ्यावरनं उडी मारण्याचा प्रयत्न करणार, तो इथे ट्रॅप होणार. तर आता आपण टॉप व्ह्यूने बघू शकता. आपण ड्रोन आणलेला नाहीये. हर्षा बोलला ड्रोन आणू नको, आवाजाने मासे दुसरीकडे पळतील.
का पाणी सवार झालं आता परत ते पुन्हा रिवर्स. तर पाणी आता रिवर्स फिरायला सुरुवात झाली आहे. आता मासा उड्या मारायला सुरुवात करेल थोड्याच वेळात. तर पाण्याची दिशा आता इथून सुक्तीकडे. उडाला पहिलं बोट उडाला. अरे अरे साईज बरी आहे. हे बघा. हा 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 थोडा लेट झाला पण झाला. वा बोनी झाली आपली. बंद जस्ट बंद केला आणि आता चालूच ठेवतो. हा दुसरा पण आलाय. हा आता बंद नाही करत. तर हे जाळं कधी लावतात? रोज लावतात की अमावास्या नाहीतर पौर्णिमा. अच्छा. दोन मोठी उदाहरणं असतात ते. हा उदानाची भरती असते त्यावेळेला जास्त पाणी भरलं पाहिजे म्हणजे मासा जास्त वर चढतो. बरोबर. इतर वेळी नाही. इतर वेळी नसतं. ओके. तर मित्रांनो हे जाळं फक्त वाहनाचं जाळं जे आहे ते अमावास्या आणि पौर्णिमेच्याच उदानाच्या भरतीलाच लावलं जातं. एरवी हे जाळं लावलं जात नाही. अजून एकाने उडी मारली आहे. त्या बाजूनेच जास्त वेळ आता. दोन उडी मारलेली. एक गेलं भोकातून बाहेर. मोठा साईज होता ना ते पण. आता चालू होतील ना उड्या मारायला. पाऊस चालू झालाय. पाणी पण खदूळ झालंय त्याच्यामुळे मासा कमी उडतोय. पण अजून आपण एक अर्धा तास पाऊण तास बघणार आहोत ना वाट. अर्धा पाऊण तास बघणार आहोत वाट. पाणी खदूळ झाल्यामुळे जास्त मासा नाही उडत आहे ना. पाण्याचा प्रॉब्लेम झाला पाण्यामुळे. आणि आजचा हा सीझनचा आता शेवटचा आपण जाळं लावलं. आता डायरेक्ट पावसानंतर. पाणी खारं झालं. हा पाणी खारं झालं. पाणी गोडं झालं की मासा तेवढा चढत नाही वर. पाऊस पडल्यावर एक उडालाय. म्हणजे हे आता चौथा आहे. आता मी गोप्रो काढलाय पाऊस पडतोय म्हणून. साऊंड येईल का माहिती नाही. आता धनाधन मारायला उड्या मारायला सुरुवात झाली आहे. हर्षद इथे गेल्यावर तर पहिल्या पावसात थंडीने आम्ही गारटलेलो आणि इथे चाय आलेली आहे. तर थँक्यू चायसाठी. वरनं पाणी पडतंय. फटाफट पिऊन घेतो मी चाय. तर बघूया अजून किती मासे आपल्याला मिळत आहेत. आणि एवढेच मासे आज मिळालेले आहेत. पण मी तुम्हाला दाखवतो आता किती मासे मिळाले ते. किती ह्याच्यावर होते का. आपल्याला मिळाले आहेत 1 2 3 4 5 6 आणि ते एक तिकडे आहे ना एक सातवा जाळ्यात एक आहे. आणि साईज बघा तुम्ही काय बघा. जरासा हात कर. हात सरळ कर तुझं. बघा हाताच्या साईजवरूनच कळत असेल काय साईज आहे. ह्याच्यापेक्षा पण मोठी मिळतात ना. आज पावसामुळे थोडासा हे झाला. आता नेक्स्ट सीझनला आपण नक्की बघू. पाऊस जेव्हा संपेल तेव्हा. पुन्हा दाखवतो सगळे पीस मी तुम्हाला. हा एक. हा बघा. हा दुसरा.
हा तिसरा, हा चौथा, पाचवा, साईज बघा, सहावा आणि हा सातवा आणि एक तिकडे. तर सगळं आटपून आता पुन्हा आपण खाडीत आलो आहे. जाळी पुन्हा भरली आहेत. आपल्याला किती गुंजल्याचे मासे मिळाले ते कळलंच आहे तुम्हाला. आणि आता आपण थोडं शेंडी पागून बघणार आहोत. थोडं पाणी गढूळ झालं आहे तर बघा शेंडीला काय मासा मिळतो आहे. आतमध्ये त्याच्या हातात आहे ते शेंडीचं जाळ आहे, कास्टनेट म्हणतात त्याला. आपल्या लोकल लँग्वेजमध्ये शेंडी म्हणतात किंवा फेक जाळं, पाग म्हणतात, बरीच नावं आहेत तिला. खयचे मासे गावतात रे याच्यात? गुंजले बिंजले गावतात. मांदोशी पहिला काय करतो तू? दगड टाकतो, दगडाच्या आवाजाने मासा जवळ येतो. बघूया. थांबा, दगड टाक, दाखव. टाक. जिथे दगड पडलेला तिकडेच बरोबर पागलं का? काय मोठा मासा आहे? कसली साईज आहे पालूची, जबरदस्त. बघा आलू ना, वर गेल्यावर दाखवतो. जबरदस्त पालू. अरे आणि एक शेतू. पागून आम्हाला शेतका बघा किती मिळाले. 1 2 3 4 5 6 7 8 30 आहेत. पालूची साईज बघा. हा कडपी पालू ना? पालू खडपी पालू. तर मित्रांनो, काल एवढी धमाल आली. मासे कमी मिळाले पण पावसामुळे सगळा घोळ झाला. आणि ही जी पद्धत आहे मासे पकडायची, हा कालचा शेवटचा दिवस होता. पाऊस आल्यामुळे थोडे मासे कमी मिळाले पण ती मासे पकडण्याची पद्धत काय आहे ना ते दाखवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न केलेला आहे. पुढच्या वेळेला हर्षाने सांगितलेलं आहे की आपण पावसाळा संपल्यानंतर पुन्हा एकदा हा व्हिडिओ बनवू ज्याच्यात आपण जास्त मासे दाखवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, बिग थम्सअप हर्षासाठी की मी त्याच्या मागे लागलेलो. मला हा व्हिडिओ बनवायचाच आहे कारण मला ही पद्धत लोकांपर्यंत दाखवायची आहे करून. तर त्याच्या संपूर्ण टीमला बिग थम्सअप. गोप्रोमुळे जरा साऊंड हे झाल्यामुळे माफी असावी. हेडफोन्स लावून तुम्ही तो व्हिडिओ व्यवस्थित बघू शकता. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरी करू.